छत्रपती संभाजीनगरमधनं तिथे घाटीतल्या परिचारिकांचं एक दिवसाचं राज्यव्यापी काम बंद आंदोलन सुरू झालंय। आपल्या मागण्यांसाठी परिचारिका आक्रमक झाल्यात आणि विविध प्रलंबित मागण्यांसाठी घाटी रुग्णालयातील संपूर्ण परिचारिका काम बंद आंदोलनात सहभागी झाल्यात। घाटी रुग्णालयाच्या परिसरामध्ये परिचारिकांचं हे काम बंद आंदोलन आहे। परिचारिका काम बंद आंदोलनावरती असल्यामुळे रुग्णालयातील रुग्णसेवेवरती मोठा परिणाम होणार आहे। आमचे प्रतिनिधी अविनाश कानडचे आपल्या सोबत आहेत। अविनाश, काय मागण्या आहेत ज्यासाठी सर्व नर्सेस या काम बंद आंदोलन करतायत घाटीमध्ये? नक्कीच आपण जर बघितलं तर सकाळपासूनच घाटी रुग्णालयातील ज्या संपूर्ण परिचारिका आहेत त्यांचं राज्यव्यापी एकदिवसीय कामबंद आंदोलन या ठिकाणी सुरू आहे। आपण जर बघितलं तर संपूर्ण परिचारिका या ठिकाणी कामबंद आंदोलनासाठी आक्रमक पवित्रा घेत घाटी रुग्णालयातीलच परिसरामध्ये त्यांचं राज्यव्यापी कामबंद आंदोलन सुरू आहे। या आंदोलनाचा मोठा परिणाम घाटीतील जो रुग्णसेवा आहे त्यावरतीही दिवसभरात होणार आहे। मात्र नेमक्या काय काय तुमच्या मागण्या आहेत आणि कशासाठी हे कामबंद आंदोलन आहे? मी इंदुमती थोरात, महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस फेडरेशनचे राज्याध्यक्ष आहे। आमच्या मागण्या प्रलंबित मागण्या 18 वर्षापासूनच्या आहेत। शासनाला वारंवार आम्ही निवेदन देतो, चर्चेमधनं प्रश्न सुटतात, परंतु प्रशासन आणि शासन चर्चेला तयारच नसतं। निवेदन घेतात आणि ठेवून देतात। परवाच मी मुंबईला जाऊन सगळ्यांना भेटून आले आणि मला वाटलं होतं की ते म्हणतील की तुम्ही संप करू नका, आम्ही तुमच्याबरोबर चर्चा करायला तयार आहे। आज 18 वर्ष झाले ट्युटरचे पद रिक्त आहेत। सरळ सेवेने पद भरले जातात, म्हणजे जे सिनियर आहे त्यांच्यावरती अन्याय करायचा आणि सेवा ज्येष्ठता डावलून जे ज्युनियर मुलं आहेत त्यांना सरळ सेवेने घ्यायचं। परंतु हे ट्युटरचे पद किंवा परिसेविकेचे पद, असिस्टंट मेट्रनचे पद हे सरळ सेवेने भरणारे नाही। आमची मागणी आहे की जे शासकीय सेवेमध्ये ज्येष्ठ असतील त्यांना त्यांच्या सिनियरिटी प्रमाणे जे काही आता रिक्त पद आहेत त्यामध्ये त्यांना प्रमोशन देण्यात यावे। या आणि अजून आमच्या दुसऱ्या बऱ्याच मागण्या आहेत। ट्युटरचे पद मुख्यमंत्र्यांनी आता निर्णय घेतला की 100 दिवसामध्ये आपल्याला हे काम करायचे। त्यात बृहत आराखड्यामध्ये त्यांनी ट्युटरचं पद घेतलंय। 50 दिवस होऊन गेले, परंतु काल मी ज्यावेळेस डायरेक्टर म्हणजे संचालकांशी बोलले आरोग्याच्या, तर त्यांना म्हणजे त्याची काहीच नाही आला। आमची एकदम आम्हाला उडवाउडवीची उत्तरं दिले आणि आजचा हा संप पूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे। बरं, यानंतर एक दिवसाच्या संपाच्या नंतर काय पुढचा पवित्रा काय? आमचं म्हणणं आहे रुग्णसेवा विस्कळीत होऊ नये ही आमची पण इच्छा असते, कारण त्या ठिकाणी दुसरं कुणाला आणून ते रुग्णसेवा करू शकत नाही। शासनाने आमच्याशी चर्चा करावी, चर्चेमधनं आमचे प्रश्न सोडवावेत। 100 मागण्या असतील, कमीत कमी त्यातल्या 50% तरी शासनाने लक्ष घालून सोडवाव्यात ही आमची मागणी आहे। आणि जर शासनाने याकडे या एक दिवसाच्या संपाकडे लक्ष दिलं नाही तर आम्ही बेमुदत संप करणार आहोत। तुमच्या या संपामुळे मागण्यांमुळे रुग्णसेवेवर देखील मोठा परिणाम होणार आहे, त्याकडे कसं बघता? रुग्णसेवेवर परिणाम व्हावा अशी आमची जराही इच्छा नसते, परंतु 18 वर्ष आम्ही निवेदन देतोय त्याकडे सरकार दुर्लक्ष करतंय। हे दुर्लक्ष केल्यामुळे आमचे जे पद व्हॅकंट झालेले आहेत, अधिसेविकेचे पद बऱ्याच दिवसापासून भरलेले नाहीये, सिनियर मेट्रनचे पद बऱ्याच दिवसापासून भरलेले नाहीयेत, ट्युटरची पद बऱ्याच दिवसापासून रिक्त आहेत। तर हे रिक्त पद भरणार कधी? कारण आता नवीन परिचारिकांची भरती झालेली आहे, तरी आमची इच्छा आहे की त्यांनी आता ही पदं जी रिक्त आहेत ती 100 दिवसाच्या आराखड्यामध्ये घ्यावीत आणि ही पदं त्यांनी तात्काळ भरावीत। नक्कीच आपण जर बघितलं तर रुग्णसेवेवर परिणाम व्हावा असं त्यांची अजिबात इच्छा नसली तरी त्यांच्या ज्या 18 वर्षापासूनच्या विविध मागण्या आहेत त्यासाठी आम्हाला हा पवित्रा घ्यावा लागतोय। आणि विशेष म्हणजे जे रिक्त पद असतील किंवा अजून काही विविध मागण्या आहेत त्या 18 वर्षापासून त्या तात्काळ पूर्ण कराव्यात। त्या पद्धतीचं काल आम्ही त्या ठिकाणी जाऊन देखील आश्वासन देण्यात आलं नसल्यामुळे हा आक्रमक पवित्रा घेतल्याचं ते सांगतात। आपण जर बघितलं तर घाटी रुग्णालयातला हा परिसर आहे, संपूर्ण परिचारिका आज सकाळीच 7 वाजेपासून या संपूर्ण आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत। याचा परिणाम नक्कीच रुग्णसेवेवर होणार असला तरी आमच्या मागण्या जर पूर्ण केल्या तर आम्ही पुन्हा कामावर जाऊ। मात्र जर या मागण्या पूर्ण नाही केल्या तर यापेक्षा देखील आक्रमक पवित्रा घेऊ असं त्यांचं मत आहे। अविनाश, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी।